यशवाडी देवस्थानचा होणार कायापालट, तब्बल 7 कोटी रुपयांचा विकास कामाचे भूमिपूजन, खासदार बंडू जाधव यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर। खासदार संजय जाधव यांच्या हस्ते हनुमान जयंतीनिमित्त त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी येथे महाआरती। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर ताडकळस पोलिसांनी कारवाई करत टिप्पर सहित 6,16,000 रुपयांचा केला मुद्देमाल जप्त। गंगाखेड येथे जय हनुमान कुस्ती तालीम केंद्राचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन। क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांतिबा फुले पूर्णाकृती पुतळ्याजवळ क्रांतिबा फुले यांच्या अखंड वाचन करून सर्वधर्मीय फुलेशाहू आंबेडकर जयंती समितीने केले अभिवादन। शहरातील नूतन विद्या समिती संचलित मराठवाडा हायस्कूलमध्ये तब्बल 40 वर्षानंतर मार्च 1986 च्या इयत्ता 10वीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा भरवली शाळा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी येथे 18 एप्रिल रोजी शांतता मार्चचे आयोजन। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची राहणार उपस्थिती। शहरातील शारदा महाविद्यालयात करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह साजरा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड शहरातील संत जनाबाई महाविद्यालय येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न। शहरासह जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव साजरा, ठिकठिकाणी हजारो हनुमान भक्तांची उपस्थिती। विशेष शोध मोहिमेतून बेपत्ता 126 व्यक्तींचा शोध, जिल्हा पोलीस यंत्रणेद्वारे विशेष मोहीम, 77 महिला व 49 पुरुषांचा समावेश। 14 एप्रिल रोजी अवजड वाहनांना शहरातून वाहतुकीस प्रवेश बंदी, पोलीस अधीक्षकांचा निर्णय, पर्यायी रस्ते वापरण्याचे केले आवाहन। राष्ट्रीय समाज पक्ष परभणी जिल्ह्याच्या वतीने महादेव जानकर यांचा 57 वाढदिवस 1 लाख रुपयांचा नोटांचा हार घालून करण्यात आला साजरा।